बातमी आहे रत्नागिरीमधून। कोकणात सुद्धा गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे। रत्नागिरीसह आसपासच्या भागात थंडीचा कडाका वाढलाय। पहाटे दाट धुक्याची चादर पसरलेली आहे, तर करबुडे खाली पट्ट्यात पसरलेले धुके नागमोडी कोकणातील वळण धुक्यात हरवून गेल्याचं अविस्मरणीय दृश्य पाहायला मिळालंय। तर रत्नागिरीतून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। थंडी जाणवू लागलेली आहे। सकाळच्या प्रहरी दाट धुकं हे कोकणामध्ये सध्या जाणवू लागलेलं आहे। आपण सध्या उक्षी आणि करबुडे या पट्ट्यामध्ये आहोत आणि या खाडी पट्ट्यामधल्या भागामध्ये आपण धुकं पाहता। हे दाट धुकं जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षरशः जी समोरची जी घरं आहेत, डोंगरामध्ये टुमदार घरं आहेत, ती देखील आता या धुक्यामध्ये कुठेतरी हरवलेली आहेत। असं चित्र सध्या कोकणातल्या ठिकठिकाणी भागामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे कोकणातलं या धुक्यांमुळे सौंदर्य जे आहे ते आणखीनच खुलून या ठिकाणी पाहायला मिळतंय। धुक्याची दाट चादर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून दाट धुकं ठिकठिकाणी पाहायला मिळतंय। सकाळची हुळहुळी भरणारी थंडी आता कोकणामध्ये जाणवू लागलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर या थंडीमुळे आंबा बागायतदारांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे, कारण या वर्षी पावसामुळे आंब्याचा हंगाम जो आहे तो कुठेतरी लांबणीवर गेलेला आहे आणि या पडणाऱ्या थंडीमुळे आता आंबा बागायतदारांना देखील आता कुठेतरी दिलासा मिळणार आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।